साई लीला मासिक 1925 अंक 5. साई भक्ती परायण तीर्थरूप भाऊसाहेब हरी सीताराम दक्षित यास शीर्षाष्टांग नमस्कार विनंती विशेष. मी श्री सद्गुरू साईनाथ महाराज यांच्या विषयीचे अनुभव लिहून आपणाकडे पाठवित आहे. योग्य वाटल्यास श्री साई लीलेत सवडीनुसार प्रसिद्ध करण्याची व्यवस्था व्हावी. माझा जन्म पुण्यास झाला. तेथे माझे वडील मिलिटरी अकाउंट ऑफिसमध्ये नोकरीस चांगल्या हुद्द्यावर होते. त्यावेळी श्री अक्कलकोटकर निवासी स्वामी महाराजांची कीर्ती दशदिशा पसरत चाललेली होती. याच वेळी महत्भाग्याने मुंबई कामाठीपुरा येथून स्वामी सूत पंडित व नगरचे नाना जोशी रेखे हे अक्कलकोटात जाण्यासाठी दिंडी घेऊन निघाले होते. ते कोंडोपंत छत्रे यांच्या वाड्यात आम्ही राहत होतो तेथे येऊन उतरले. त्यांच्याबरोबर आमचे वडील मला घेऊन अक्कलकोटास गेले. दर महिन्यास ते पंढरपुराच्या वारीसारखे अक्कलकोटास जात असत. त्यांच्याबरोबर वारंवार मीही जात असे. तेथील चमत्कार व हकीकत सांगण्याची ही जागा नसल्यामुळे एवढं प्रास्ताविक लिहून मुख्य मुद्द्याकडे वळतो. नेहमी दर्शनाचा योगायोग येऊन मला व स्वामी सुताची मुलगी सिद्धाबाई, जी हल्ली चेंबूर येथे श्री समर्थांचा नवीन मठ स्थापन करून व तेथे स्वामी समर्थांची सेवा मनोभावाने करून स्वामी सुताच्या कार्यांचा प्रसार करत आहे, या दोघांना श्री समर्थांच्या अंगावर खेळावयास व त्यांचे दूध प्यावयास सापडत असेल. आईच्या स्तनातून दुधाच्या धारा निघून लेकरांचे पोट भरावे याप्रमाणे यथेच्छ अमृतपानाने आमचे पोट भरत असे. अशा आनंदात वेळ जात असता श्री सद्गुरू बाळाप्पा महाराज यांचा अक्कलकोटात मठ आहे, त्यांची तार आमच्या वडिलांना आली की ताबडतोब अक्कलकोटास निघून यावे. श्री समर्थ आपले अवतार कार्य आटोपून आम्हा सर्वांस दुःखार्णवात टाकून जातील असं वाटतं. वडिलांनी तार पाहताच मला घेऊन अक्कलकोटला जायची तयारी केली. आम्ही येऊन पोचलो. महाराजांची आवडती कामधेनू टाहो फोडीत होती. भक्तजन दुर्मुखलेले असे बसले होते. अक्कलकोटात सगळीकडे हाहाकार उडालेला होता. राजापासून रंकापर्यंत सर्व हवालदिल झाले होते. तरी जो तो आपले महाराजास जे विचारायचे होते ते विचारत होता. महाराज सर्वांच उत्तरे देऊन त्यांचे समाधान करत होते. आमच्या वडिलांनी महाराजांना इतर काही न विचारता विनंती केली की महाराज, मला व या मुलाला आता कोणाचा आधार आहे? आपल्या मागे येथे जमलेल्या भक्तमंडळींनी कोणाकडे पाहावे? श्री समर्थांनी आपल्या चरमी पादुका माझ्याकडे उडवून यांची पूजा करीत जा व जिल्हा अहमदनगर येथे नजदीकच शिर्डी गावात माझाच अवतार होणार आहे, तेथे नित्यशा जाऊन माझ्या ठिकाणी जे प्रेम आहे तेच ठेवीत जा, म्हणजे तुला माझी आठवण न पडता सुखाने राहता येईल. याप्रमाणे तेथे काही दिवस राहून रावसाहेब लक्ष्मण पंडित, वेदशास्त्री नाना बापूजी रेखे जोशी व आम्ही दोघे जण असे मिळून शिर्डीला आलो. वाटेत पंडित रेखे जोशी यांनी आमच्या वडिलांना सांगितलं की आम्हाला शिर्डीत राहत असलेला वेडा फकीर ठाऊक आहे. महाराजांनी तुमची समजूत घातली. आम्ही मुसलमानाच्या पाया पडणार नाही. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पाया पडा व समर्थ म्हणून वारंवार तेथे जाऊन सेवा करा. पण आमच्या वडिलांचा निश्चय न ढळता ते तेथे त्या दर्शनाला घेऊन गेले. वेड्या फकीराची व सर्वांची दृष्टादृष्ट होताच ते आपल्याशीच पुटपुटायला लागून वाटेत झालेले भाषण बोलायला लागले. अखेर आमच्या वडिलांकडे व माझ्याकडे पाहून म्हटलं की ते दोघेही कर्मठ्ठ ब्राह्मण आहेत. तू व तुझा मुलगा वाटल्यास येत जा व मला समोरील लिंबाचे झाड दाखवून त्याचा पाला आणायला सांगितलं. तो आणल्यावर सर्वांना देऊन खाण्याला सांगितलं. त्या दोघांस तो अतिशय कडू लागला व आम्हा दोघांना तो इतका गोड लागला की तो आम्ही उभयतांनी यथेच्छ भक्षण केला व वर पाणी पिऊन ढेकर देत बसलो. त्या दोघांचा जीव ओकता ओकता बेजार झाला. आमच्या वडिलांना कडुलिंबाची खूण पटली. श्री समर्थ अक्कलकोटचे स्वामी यांनी अक्कलकोट येथे कडुलिंबाच्या झाडाची अर्धी बाजू गोड करून दाखवून गाणगापुराहून आलेल्या दत्तभक्तास आपण नरसिंह भक्त आहोत हे दाखवून दिलं. कारण गाणगापूरला बऱ्याच वर्षापूर्वी या प्रकारचे झाड देवळाजवळ होतं.
श्री साईनाथांनी आपण श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराजांचे अवतार आहोत हे त्यावेळी निदर्शनास आणून दिलं व आता ते खरे करून दाखवलं आहे. यावेळचा फोटो नुकताच माझ्या पाहण्यात आला आहे. कोणाला पाहावयाचा असल्यास माझ्याकडे आहे. मी श्री साईनाथांचे 3 प्रकारचे चेहरे एके ठिकाणी तस्विरीत मढवून ठेवले आहेत. हा चेहरा शिर्डी येथे प्रभू जातीचे बाळकराम नावाचे भक्त होते. त्यांच्या मुलास ते साईपदी लीन झाल्यावर त्यांच्या पुस्तकात सापडला. त्यावरून कैलासवासी आत्माराम बाळाजी स्टॉपवेंडर यांनी काप्या दाखवून मला दाखवतच त्या गुरुमूर्तीस पाहून मला अत्यंत समाधान झालं. असो, वडिलांच्या मागे मी केव्हा तरी शिर्डीला जात असे. एके वेळी असा सुयोग आला की येथील गणपत कृष्णाजी यांच्या घरी आनंदनाथ महाराजां नावाचे गौड ब्राह्मण वेंगुर्ले येथे राहणारे असत. ते अक्कलकोट स्वामींचे निस्सीम भक्त असून समर्थांवर नित्य नवीन अभंग पद वगैरे करून भजनानंदात निमग्न असत व श्री समर्थांप्रमाणे चमत्कार करीत असत. त्यांच्या दर्शनाला गेलो असता त्यांनी निरूपणात शिर्डीच्या वेड्याला वेडा व मुसलमान म्हणतात ते वेडे नसून आपल्या स्वहिताला मुकत आहेत, तरी ज्यास आपले स्वहित साधायचे असेल त्यांनी त्यांना शरण जाऊन आपलं सार्थक करून घ्यावे. हे दुसरे कोणी नसून प्रत्यक्ष भगवंताचे अवतार श्री स्वामी समर्थ माऊली आहेत. मग काय विचारता, मनातील खूण पटल्यामुळे मला जो महानंद झाला तो विचारू नका. पुढे आज दिनपर्यंत समर्थ दर्शनास अक्कलकोटला जाण्यापूर्वी शिर्डीला प्रथम जाऊन नंतर अक्कलकोट व दत्तस्थानात जात असतो. यापुढे माझ्यावर आलेली संकट परंपरा व साईनाथांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष यातून केलेली सुटका ही मनोवेधक हकीकत लवकरच पाठवतो. मोतीवाला जैन ब्लॉक, ताडदेव पुलाचे डावे बाजूला, पायऱ्याजवळ ताडदेव ग्रांट रोड पोस्ट ऑफिस. आपला सदोतीत रामचंद्र केशव नाईक, 25/7/25. मी माझ्या मुलीला स्थळे पाहण्यास एकसारखा 2 वर्ष हिंडत होतो. 3-3 महिने रजा घ्यावी आणि पुण्यात जाऊन बसावे असा 2 वर्ष क्रम होता. पुढे कुठे जमत नाही म्हणून अगदी निराश होऊन गेलो. एक दिवशी मी माझ्या स्नेहाच्या घरी साधू संतांच्या गोष्टी बोलत बसलो होतो. त्यात श्री साईबाबांचे नाव निघाले. तेव्हा माझे स्नेही मला म्हणाले, गोविंदराव, जर आजपासून 15 दिवसाचे आत तुमचे मुलीचे लग्न जमले तर आपण शिर्डी साईबाबांचे दर्शनाला जाऊ. त्यांचे म्हणणे मी कबूल केलं. पुढे असा चमत्कार झाला की दक्षिण हैदराबाद येथील हर्डीकर यांचा मुलगा स्वतः मुलगी पाहून लग्न करण्याचा बेत करून मुली पाहत पाहत मी जेथे राहत होतं तेथे येऊन माझी मुलगी पसंत करून गेला व लगेच पुढच्या मुहूर्तावर लग्न झालं. स्नेही म्हणाले त्याप्रमाणे 15 दिवसात लग्न झालं. सबब आम्ही शिर्डीला जाण्याला निघालो. जाताना मी माझे स्नेहापासून 30 रुपये उसने घेतले होते. शिर्डीला गेल्यावर श्री मारुतीचे देवळात थोडा वेळ बसून नंतर मशिदीत गेलो तेव्हा श्रींची स्वारी तेथे नव्हती. मशिदीतील निमरास नमस्कार करून बसतो इतक्यात तेथील शिष्यांनी मला सांगितलं की बाबा रागवले आहेत, तुम्ही बाहेर जा नाही तर तुम्हाला मार मिळेल. कालच त्यांनी एका इस्माला मारलं. मी त्यांना विचारलं महाराज कोठे आहेत, तेव्हा त्यांनी ते बहिर्देशेस गेले असल्याचं सांगितलं व आधी तुम्ही इथून बाहेर जा म्हणून मला म्हणाले. त्याप्रमाणे आम्ही बाहेर उठून आलो व महाराजांचे येण्याच्या वाटेवरच उभं राहिलो. इतक्यात श्रीची स्वारी हसत व डोलत येताना आम्ही बघितली. मशिदीतील शिष्य आपापसात बोलू लागले की मगाशी बाबांची स्वारी रागवली होती व आता पाहावे तर तो हसत व डुलत येत आहेत. हा काय प्रकार आहे? श्रींची स्वारी मशिदीचे पायरीवर उभी राहिली व नानेकू पाणी लाव असं शिष्याला म्हणाले. तेव्हा शिष्याने श्रीचे चरणावर पाणी ओतले. तेथे मी गेलो व श्रीचे चरणांचे तीर्थ घेतले. नंतर श्रींचे पुढे विडा सुपारी नारळ व 1 रुपया दक्षिणा ठेवून श्रींचे चरणावर मस्तक ठेवून साष्टांग नमस्कार घातला. तेव्हा श्री बाबा मला म्हणाले की तू माझे पायावर मस्तक ठेवू नकोस, दुरून नमस्कार केलास म्हणजे मला पोचेल. तरी मी पुन्हा बाबांचे चरणावर मस्तक ठेवून नमस्कार केला.
त्यावेळीही पुन्हा त्यांनी पूर्वीप्रमाणे दुरून नमस्कार करण्यास सांगितले व नंतर पुढे ठेवलेली दक्षिणा पाहून बाबा मला म्हणाले, आणखी 1 रुपया ठेव. एकच का ठेवलास? तेव्हा मी आणखी 1 रुपया ठेवला व माझे स्नेहस बाबांचे पुढे ठेवण्याकरता मी 1 रुपया देऊ लागलो. तेव्हा बाबा मला म्हणाले, त्याला तू देऊ नकोस, त्याच्या खिशात 1 रुपया आहे व खरोखरच माझे स्नेहाच्या खिशात 1 रुपया होता. इतके झाल्यावर बाबांनी ते रुपये उचलून माझ्याकडे पाहत म्हणू लागले, मला 30 रुपये देणे झाले आहे. असे 1-2 वेळ मजकडे पाहून म्हणाले. वास्तविक ते बाबांना देणे झालेले नसून मी 30 रुपये उसने काढून बाबांचे दर्शनाला गेलो होतो ह्याची खूण त्यांनी मला पटवून दिली. दुसरा चमत्कार असा की मी तेथे बापूसाहेब या नावाचे गृहस्थ बाबांच्या सेवेला होते. त्यांची बहीण तेथे दर्शनाला आली होती. बाबांनी तिला बापूसाहेब काय करीत आहेत म्हणून विचारले. ती म्हणाली, ते निजले आहेत. तेव्हा बाबा एका शिष्यास म्हणाले, नारायण, तो बापूसाहेब येथे आला म्हणजे त्याला चांगला मार दे. माझे त्याच्याकडून 3-4 हजार रुपये येणे आहे. तो देतो म्हणून म्हणतो पण देत नाही. याची खूण मला पटली. माझे स्वतःचे 3-4 हजार रुपये येणं होतं. ज्यांच्याकडून येणे होते त्यांचेही नाव बापूसाहेब असंच होतं. निघताना बाबा मला म्हणाले की मी तुझ्याबरोबर येतो. येथे लोक मला फार त्रास देतात. याचा अर्थ मला काहीच समजला नाही. याचा उलगडा रावसाहेब माधवराव देशपांडे नुकतेच गळसपारा येऊन गेले त्यावेळी त्यांनी केला. येथे आमचे घरापासून जवळच एक वडाचं झाड आहे. त्याच्याखाली एक लहानसा पीर आहे. तो मी रावसाहेब माधवरावांना दाखवला. तेव्हा माधवराव मला म्हणाले, बाबा तुम्हाला जे म्हणाले की मी तुझ्याबरोबर येतो ते खरे आहे. ते ह्या ठिकाणी आहे. असो. नंतर बाबांनी मला उदी दिली व माझे मस्तकावर हात ठेवून कपाळाला उदी लावली. नंतर आम्ही बाबांची परवानगी घेऊन परत येण्यास निघालो. गोविंद दामोदर पंडित, मूळ पोस्ट पलसपे, तालुका पनवेल, जिल्हा कुलाबा. अहमदनगरचे दामोशेठ कासार हे महाराजांचे पूर्ण भक्त आहेत. रामनवमीला 2 निशाणे लागतात. त्यापैकी एक दामोशेठचं असतं. ही हकीकत मागील अंकात आली आहे. दामोशेठ महाराजांकडे इसवी सन 1895 जाऊ लागले. हल्ली मशिदीत असलेले मोठे उद्दान हे दाबू अण्णांनीच महाराजांना दिलेलं आहे. अहमदनगर शिर्डीपासून जवळ असल्यामुळे शिर्डीस दामोशेठ वरचेवर जात असत. परंतु प्रथम महाराज त्यांना शिर्डीला राहू देत नव्हते. दामू अण्णांना महाराजांचा सारखा निधिध्यास लागलेला व त्यांची मूर्ती नेहमी समोर दिसे. महाराज त्यांना शिर्डीस राहू देत नसत म्हणून ते खिन्न असत. अशा स्थितीत दामू अण्णांची बहीण वारली. त्यामुळे त्यांची उदासीनता द्विगुणित झाली. तसेच ते शिर्डीला गेले. महाराजांनी सूतकातच त्यांना वर मशिदीत बोलवलं व शांतवनपर उपदेश केला. आप्पा कुलकर्ण्यांकडे पुरणपोळीचा जेवणाचा बेत करवला व दामोशेठला गंध लावून पुरणपोळी खाऊ घातली. दुसऱ्या उरसाच्या वेळी दामोशेठने नैवेद्य केला व महाराजांना जेवायला बोलवलं. नेवासेच्या बाळा पाटलाला हा महाराजांचा परमभक्त होता. जेवायला पाठवण्याची महाराजांना विनंती केली. महाराज म्हणाले, तुम्ही त्याला दूर बसवाल, धुत कराल, पण तरी शेवटी परवानगी दिली. वेळेवर दामोशेठने महाराजांकडे नैवेद्य पाठवला व बाळा पाटलाला शेजारीमध्ये घेऊन ते जेवायला बसले. इतक्यात एक मोठा काळा कुत्रा चिखलात भरलेला असा तिथे आला. जेवणाची वेळी असे कुत्रे आल्यास कोणी मनुष्य त्याला हडहड करून हकलून देईल. परंतु दामोशेठला लगेच धुत कराल या महाराजांच्या शब्दांची आठवण झाली व आपली कसोटी पाहण्याकरता हा कुत्रा महाराजांनी पाठवला अशी त्यांची भावना होऊन त्यांनी त्याला न हकलता खाऊ घातलं व सर्वांनी भोजन केलं. नगरास दामोशेठच्या घरी चोरी झाली. ही चोरी त्यांच्या 33 वर्षाच्या जुन्या गड्याने केली होती. किल्ल्या लावून त्याने दागिन्यांचा डबा चोरला होता. या दागिन्यात कुटुंबातील जुन्या नथी ज्या शुभ मानल्या जात असत त्या होत्या व त्याबद्दल दामू अण्णांना फार हळहळ वाटली. इतक्या जुन्या गड्याची अशी बुद्धी फिरावी याबद्दल त्यांना फार वाईट वाटलं व सरकार दरबार करू नये असे त्यांना वाटू लागलं. गड्याला पुष्कळ दपटशा व लालूच देऊन पाहिली, पण तो दाद देईना. झालेल्या नुकसानीपेक्षा कुटुंबातील शुभ सौभाग्य अलंकार गेल्याबद्दल
त्यांना फार वाईट वाटत होतं. शेवटी त्यांनी महाराजांचे तस्वीरीपुढे बसून महाराजांना अळवलं व आपला तक्रारी अर्ज महाराजांकडे गुजरला. महाराज हेच त्यांचे कोर्ट. लगेच दुसरे दिवशी त्या गड्याने आपणहून चोरलेला डब्बा जशाचा तसा दामोशेठच्या स्वाधीन केला व क्षमा मागितली. कुत्र्या मांजरांना खाऊ घालावं, त्यांचा तिटकारा करू नये अशी महाराजांची शिकवण असे. एकदा नानासाहेब डेंगळे यांनी चांदीच्या ताटात महाराजांना नैवेद्य आणला. ताट खाली ठेवल्यावर त्याला एका कुत्र्याने तोंड लावले. ते पाहून डेंगळ्यांना वाईट वाटलं व मनात विकल्प आला. त्याचा परिणाम असा झाला की महाराजांनी नैवेद्य न स्वीकारता ते ताट भिरकावून दिले. डेंगळ्यांनी त्यापासून धडा घ्यायचा ठरवलं. दामूशेठला आपला वडील मुलगा तानाशा याची सोयरीक करायची होती. 2 पत्रिका आल्या होत्या. एक मामाच्या मुलीची 2,500 ते 3,000 रुपयेपर्यंत ते हुंडा द्यायला तयार होते. दुसरी पत्रिका एका गरिबाच्या मुलीची होती. त्यांना हुंडा वगैरे देण्याची ऐपत नव्हती. या दोन्ही पत्रिका घेऊन दामूशेठ शिर्डीला गेले व माधवरावांना बरोबर घेऊन महाराजांकडे आले. दोन्ही पत्रिका महाराजांना दाखवल्या व कोणती सोयरीक करायची म्हणून माधवरावांनी विचारलं. पत्रिका हातात घेऊन महाराजांनी गरिबाच्याच मुलीची पत्रिका पसंत केली. अर्थात त्याप्रमाणे दामूशेठनी त्याच मुलीची सोयरीक केली. 2,500 ते 3,000 हुंडा सोडून गरिबाची मुलगी केल्याबद्दल दामूशेठला लोकांनी नावं ठेवली. परंतु त्यांनी पैशाच्या लोभात न पडता महाराजांची आज्ञा पाळली व तानाशा आज त्या मुलीबरोबर फार आनंदात संसार करीत आहे. सुमारे 20 वर्षापूर्वी बुंदेलखंडाजवळ 2 दक्षिणी ब्राह्मण शिर्डीत महाराजांचे दर्शनाकरता आले. दर्शनास कोणी मंडळी आल्यास त्यांना महाराजांकडे घेऊन जाण्याचे काम माधवराव देशपांडे नेहमी करत असत. त्याप्रमाणे या दोघा बंधूंना घेऊन माधवराव मशिदीत गेले. दोघेजण महाराजांना नमस्कार करून बसले. माधवराव तेथे बसले. महाराज त्यातील एका इसमाकडे हात करून माधवरावांना म्हणाले, श्यामा याच्याजवळ ₹15 माग. माधवरावांनी मागितल्यावर त्या ग्रस्ताने ₹15 दक्षिणा दिली व महाराजांनी तिचा स्वीकार केला. दुसऱ्या भावाने आपणहूनच ₹35 महाराजांना अर्पण केले. महाराजांनी हे ₹35 हातात घेऊन पुन्हा त्या इस्माला परत दिले. हे पाहून माधवराव म्हणाले, देवा असा व्यवहार नाही आपण पाहिला. तो आपणहून ₹35 देतो तर तुम्ही घेत नाही व दुसऱ्याकडनं पण ₹15 मागून घेतात. महाराज त्यावर प्रथम काही बोलले नाहीत. काही वेळानं ते म्हणाले, श्यामा ते ₹35 आपले नाहीत, पण हे ₹15 दत्ताचे आहेत. दत्ताने मशिदी आईला दिले. महाराज केव्हा केव्हा आपल्या मशिदीला मशिदी आई म्हणत. व नंतर गोष्ट सांगितली ती अशी की मी फिरत फिरत एकदा एका ब्राह्मणाच्या घरी गेलो. त्याने मला जेवू घातलं. मग मी तिथेच निजलो. माझ्या खिशात 31,000 रुपयाच्या नोटा होत्या. मी झोपेत असताना कोणीतरी खिसा कातरून त्या चोरल्या. जवळ खिडकी होती. तिचा चिरा काढून चोर आत आला व जागा झाल्यावर पाहतो तो नोटा नाही. मग मी त्या ब्राह्मणाला म्हणे, माझ्या नोटा दे व खिन्न मनाने त्याच्या ओट्यावर बसून राही. असे काही दिवस गेल्यावर एकदा एक फकीर आला व मला म्हणतो, बाबा असे उदास का दिसता? तेव्हा मी त्या फकीराला माझ्या सर्व नोटा चोरीला गेल्याचं सांगितलं. त्यावर फकीर म्हणाला, तू त्या फकीराला नमस्कार व तुझ्या आवडीचा जो पदार्थ असेल तो सोडून दे, म्हणजे तुला तुझ्या नोटा मिळतील. मला भात फार आवडे म्हणून मी तो सोडला व फकीराला नवस केला. 15 दिवसांनी ब्राह्मणाने चिरा उकरून नोटा नेल्या होत्या. त्या मला आणून दिल्या व मला आनंद झाला. मग मी तिथून निघालो आणि फिरत फिरत गोव्याच्या रस्त्याला आलो. एका रात्री तो फकीर माझ्या स्वप्नात आला व मला म्हणतो, अजून त्या फकीराकडे गेला नाहीच? तेव्हा मी तिकडे जाण्याचा बेत केला. बोटीवर आलो. तो बोट भरलेली. साहेब मला आत घेईना. मग एका शिपायाने साहेबाला सांगितलं की त्याला आत घ्या, तो आमचाच मनुष्य आहे. तेव्हा साहेबाने आम्हाला बोटीवर घेतले. मग मी मुंबईला आलो व फकीराला भेटलो व माझे काळी सुपा एवढं झालं. गोष्ट संपल्यावर महाराज म्हणाले, श्यामा यांना घरी नेऊन जेवू घाल. गोष्ट चालू असताना दोघा भावांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. महाराजांच्या आज्ञेप्रमाणे माधवराव दोघांना घेऊन आपल्या घरी गेले व जेवण झाल्यावर माधवराव त्या ग्रस्तांना म्हणाले की मगाशी महाराजांनी जी गोष्ट सांगितली ती आपल्याला तर काही समजली नाही, परंतु ती होती तुमच्यावर.
तुमच्या डोळ्यातून सारख्या अश्रुधारा वाहत होत्या. तेव्हा तुम्हाला काही समजलं असेल तर सांगा. त्यावर त्यातील एक गृहस्थ म्हणाले, या गोष्टीने महाराजांनी आपले आंतरसाक्षीत्व आम्हाला चांगले पटवलं. हकीकत अशी आहे की आम्ही दोघे मूळचे दक्षिणेतले राहणारे. नोकरीनिमित्त बुंदेलखंडात गेलो. प्रथम 15 रुपये पगार मिळू लागला तेव्हा दत्ताला नवस बोललो होतो की 15 रुपये देईन. हल्ली मला पगार 800 रुपये मिळतो, परंतु 15 रुपयांचा नवस फेडण्याचा विस्मरणाने राहिला तो राहिला. त्याची खूण महाराजांनी आज देऊन 15 रुपये मागून घेतले व नवसातून मला मुक्त केलं. पगार चांगला मिळू लागला आणि त्याच्यामुळे माझ्याजवळ द्रव्य संचय चांगला झाला. पण एकदा माझ्या ब्राह्मणाने माझे घरी चिरा काढून चोरी केली व 31,000च्या नोटा चोरल्या. ब्राह्मण 30 वर्षाचा जुना होता. पोलिसात चोरीची वर्दी दिली, परंतु काही पत्ता लागेना. त्यामुळे मी फार खिन्न होतो. एकदा माझ्याकडे एक फकीर आला व मला म्हणाला, मी शिर्डीहून आलो. तुम्ही शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला जाण्याचा नवस करा व आपला एखादा आवडीचा खाण्याचा पदार्थ सोडा, म्हणजे तुमचे रुपये सापडतील. त्यांच्या सांगण्याप्रमाणे मी नवस केला व भात खाणं सोडलं. पुढे सुमारे 15 दिवसांनी माझ्या ब्राह्मणाने आपणहून माझ्या चोरलेल्या 31,000च्या नोटा आणून दिल्या. अर्थात मला अतिशय आनंद झाला व त्यातले 2,000 रुपये मी त्या ब्राह्मणाला बक्षीस दिलं. पुढे 2-3 महिन्यांनी काही कामाकरता गोव्याचे बाजूला आलो. एका रात्री दृष्टांत झाला व स्वप्नात साईबाबा दिसले. तेव्हा ताबडतोब नवस फेडण्याकरता शिर्डीला जाण्याचा बेत केला व बोटीवर आलो. परंतु बोटीत जागा नाही. तेव्हा एका शिपायाने ही आपलीच माणसं आहेत असे सांगून आम्हाला बोटीवर घेतलं. मुंबईला आलो व तेथून दर्शनाला इथे आलो. याप्रमाणे घडलेली हकीकत महाराजांनी गोष्टीच्या रूपाने सांगितली. तेव्हा साहजिकच आम्ही चकित झालो व आमच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. अभिप्राय. मंदार पुष्पमाला पुष्प पहिले. संपादक श्रीयुत श्री के गोलेगावकर. प्रकाशक श्रीयुत दिगंबर गणेश उदगीरकर, नांदेड. एकेकाळी नावाजलेला परंतु हल्ली काही अंशी खालावलेल्या निजामशाहीतील महाराष्ट्रीय समाजामध्ये आपल्या वाङ्मयासंबंधी अलीकडे बरीच जागृती झालेली दिसत आहे. आपले ललित वाङ्मय सुधारावे, जनतेला वाचनाची अभिरुची उत्पन्न व्हावी अशा उच्च हेतूने प्रेरित होऊन निरनिराळ्या दिशेने प्रयत्न चालू आहेत. एका वर्षापूर्वी श्रीयुत गणेश आनंद सराफ यांनी आख्यान रत्नमाला सुरू करून त्या तऱ्हेच्या वाङ्मयाची सेवा व जोपासना चालवली आहे. श्रीयुत देवीदास लक्ष्मण महाजन यासारखे प्रतिभासंपन्न कवी सुरस काव्यामध्ये भर टाकत आहेत. औरंगाबादच्या शिक्षण प्रसारक मंडळाने अरुणोदयमाला सुरू करून महाराष्ट्र वाङ्मयाची सेवा चालवली आहे. हैदराबादच्या मराठी साप्ताहिक निजाम विजयाने मोडी लिपीचे पुनरुज्जीवन करण्याचा उपक्रम केला आहे. अशा तऱ्हेने निरनिराळ्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. मंदार पुष्पमाला याच सधेतून प्रेरित होऊन निघाली आहे. या मालेची वर्षातून 4 पुष्प बाहेर पडणार आहेत. प्रयत्न स्तुत्य आहे. मोलही फार नाही, अवघा 1.5 रुपये. या पहिल्या पुष्पात कैलासवासी विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचे छायाचित्र दिले आहेत. हे पुष्प त्यांचे चरणी अर्पण केले आहे. या पुष्पातील सर्व लेख व कविता चांगल्या आहेत. फिरस्त्यांचा दुर्गुणांचा चरितार्थ हा विनोदी लेख कित्येक नियतकालिकात अलीकडे बोकाळलेल्या पाणचट विनोदी लेखाप्रमाणे नसून खरा विनोदी मार्मिक लेख आहे. ही माला चिरायू हो व अशा तऱ्हेचे आणखी पुष्कळ प्रयत्न निजामशाहीत होऊन महाराष्ट्र वाङ्मयाचा तिकडे जास्त प्रसार हो असं आम्ही इच्छितो.